ठाकरेंच्या आमदारांविरोधात शिंदेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। गोगावलेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले। राजकीय क्षेत्रातली एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे ठाकरेंच्या आमदारांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली दिसते। हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। गोगावलेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले। तर याच बाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, ठाकरेंच्या आमदारांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं समजतंय। नक्कीच गौरी, जो निर्णय आहे तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता। त्यामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना आहे ते पात्र करण्यात आलेलं होतं, परंतु या ठिकाणी आहे की मूळ शिवसेना आहे ती शिंदेची शिवसेना सांगण्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी भरत गोगावले आणि ज्यांनी जी याचिका आहे ती उच्च न्यायालयात केलेली आहे। पाहिलं झालं तर ह्या संदर्भामध्ये ही याचिका करत हे आमदार अपात्र कशा प्रकारे नाही ठरले आहेत हे सांगण्याची ही संपूर्णपणे याचिका आहे ती भरत गोगावलेंनी केलेली आहे। अध्यक्षांच्या विरोधामध्ये ही याचिका असून ह्यावरती पुन्हा निर्णय घेण्यात येईल का किंवा ह्याबद्दल पुन्हा विचार होईल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण ही खूप मोठी याचिका आपण म्हणू शकतो। कारण ज्यावेळी आहे तो निर्णय अध्यक्षांनी दिलेला होता की दोन्ही गटातील आमदार आहेत ते अपात्र नाही आहेत, परंतु त्या ठिकाणी अध्यक्षांनी निर्णय हा देखील दिलेला होता की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे। तर भरत गोगावलेंकडून हाच प्रश्न विचारला गेला आहे की जर आम्ही खरी शिवसेना आहेत तर या संदर्भामध्ये ठाकरेंचे जे आमदार आहेत ते अपात्र कशा प्रकारे नाहीत, अशा अनुषंगाने ही संपूर्ण याचिका आहे ती उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। नक्कीच निखिल, याचे काय पडसाद उमटतात आणि भविष्यात नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।